नमस्कार ॲस्पिरंट, वेलकम टू शैलेश नोटबुक चॅनल. तर इथे आपण MST-CET मॅथेमॅटिक्सचे इम्पॉर्टंट कन्सेप्ट्स आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स म्हणजेच MCQ प्रॅक्टिस इझी पद्धतीने शिकणार आहोत. सो लेट्स स्टार्ट टुडेज प्रॅक्टिस सेशन. हॅलो, तर क्वेश्चन रीड करूया आपण. CDF ऑफ अ डिस्क्रीट रँडम व्हेरिएबल x इज, तुम्हाला आता एक्सच्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत आणि त्याचा CDF दिलेला आहे. CDF म्हणजे काय? तर क्युम्युलेटिव्ह डिस्ट्रीब्युशन फंक्शन, क्युम्युलेटिव्ह CDF फंक्शन दिलेले आहे, बरोबर. मग याचं सोल्युशन तुम्हाला काय फाइंड आउट करायचे, तर तुम्हाला सोल्युशनमध्ये बघा, प्रोबॅबिलिटी ऑफ x विच इज इक्वल टू -3 अपॉन प्रोबॅबिलिटी ऑफ x विच इज लेस दॅन इक्वल टू 3. याचा आन्सर काय येईल तुम्हाला हे फाइंड आउट करायचं आहे. मग त्याच्यासाठी तुम्हाला प्रोबॅबिलिटी ऑफ x इज इक्वल टू -3 ची व्हॅल्यू आणि प्रोबॅबिलिटी ऑफ x विच इज लेस दॅन 0 याची व्हॅल्यू तुम्हाला फाइंड आउट करावी लागेल. तर मग स्टार्टिंगला आपण प्रोबॅबिलिटी ऑफ x विच इज इक्वल टू -3 ची व्हॅल्यू काय दिली आहे टेबलमध्ये, तर 0.1. तर ती व्हॅल्यू ॲज इट इज येणार. पण त्याच्यानंतर तुम्हाला प्रोबॅबिलिटी ऑफ x इज इक्वल टू x इज लेस दॅन 0. प्रोबॅबिलिटी ऑफ x लेस दॅन 0 कोणते नंबर आहेत, तर -1 आहे आणि -3 आहे. मग ते तुम्हाला लेस दॅन 0 मध्ये येतील, तर त्यांची प्रोबॅबिलिटी तुम्हाला इथे 0.3 आणि 0.1 दिलेली आहे. पण ती तुम्ही ॲज इट इज घेऊ शकत नाही. तर मग तिथे काय करावं लागेल तुम्हाला, आधी प्रोबॅबिलिटी ऑफ -3 नंतर -3च्या नंतर -1 आहे ना, मग तुम्हाला प्रोबॅबिलिटी ऑफ x विच इज इक्वल टू -1 ही फाइंड आउट करावं लागेल. मग प्रोबॅबिलिटी ऑफ x इज इक्वल टू -1 ॲज इट इज तुम्ही 0.3 पुट नाही करू शकत, हे रॉंग होणार. मग ते तुम्हाला फाइंड आउट कसं करायचं, तर सिम्पल आहे. ही प्रोबॅबिलिटी त्याच्या प्रिसिडिंग प्रोबॅबिलिटीमधून मायनस करायची, म्हणजेच 0.3 - 0.1 विच इज इक्वल टू 0.2. प्रोबॅबिलिटी ऑफ x इज इक्वल टू -1 काय आली, 0.2. प्रोबॅबिलिटी ऑफ x इज इक्वल टू -3 काय आली, 0.1. आता याच्या प्रिसिडिंग काय नाही म्हणून मायनस नाही झालं, ते ॲज इट इज आलं. पण याच्या प्रिसिडिंग -3 होती, त्याची प्रोबॅबिलिटी 0.1 होती, म्हणून ती इथून आपण मायनस केली, बरोबर. कारण की आपण CDF बघतोय, त्याच्यामुळे डिस्क्रीट रँडम व्हेरिएबलचा CDF, मग त्याच्यामुळे हे आलं. मग आता तुम्हाला या दोघांची व्हॅल्यू आली. मग तुम्हाला आता फाइंड आउट करायचे प्रोबॅबिलिटी ऑफ x विच इज लेस दॅन 0 काय असेल, बरोबर ना. मग x लेस दॅन 0 फाइंड आउट करण्यासाठी लेस दॅन 0 काय आहे, मग प्रोबॅबिलिटी ऑफ लेस दॅन 0 आहे -3 प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ x इज इक्वल टू -1. लेस दॅन 0 हेच आहेत ना दोन्ही नंबर. x 0च्या पेक्षा लहान नंबर कोणते आहे, -1 आणि -3. मग त्यांची प्रोबॅबिलिटी आपण इथं फाइंड आउट केली. मग ती प्रोबॅबिलिटी इथे पुट करायची. -3 ची प्रोबॅबिलिटी काय आहे, 0.1 आणि -1 ची प्रोबॅबिलिटी काय आहे, 0.2. मग ती किती आली, 0.3 आली, बरोबर. मग प्रोबॅबिलिटी ऑफ x लेस दॅन 0 काय आली, -3. मग आता तुम्हाला सिम्पली इथेच बघा याचं सोल्युशन. इथेच तुम्हाला प्रोबॅबिलिटी ऑफ x इज इक्वल टू -3 काय आली, 0.1 ही प्रोबॅबिलिटी, आणि प्रोबॅबिलिटी ऑफ x लेस दॅन 0 काय आली, 0.3. मग आता तुम्हाला याचा आन्सर फाइंड आउट, याचा अजून सिम्प्लिफिकेशन करायचं, रिड्यूस करायचं याला. तर हा डेसिमल हटवला तर आपण याचा आन्सर येईल 1/3. 1/3 कोणता ऑप्शन आहे, 1/3 आहे ऑप्शन नंबर बी. मग याचा आन्सर काय झालं, ऑप्शन नंबर बी, 1/3. मोर सच प्रॅक्टिस व्हिडिओज पाहण्यासाठी शैलेश नोटबुक चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.